या घ्या चालेल दर्शन सर्वांचं मी स्वागत करतो. आज जगद्गुरु श्री कृष्णदेव नंदगिरी महाराज द्वारका त्यांनी आज इथे मिरजमध्ये मंदिरात आले, त्याबद्दल त्यांचं पण मी संत रोदास सांगलीस मित्र मंडळाच्या वतीनं व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आज इतकी वर्ष आपण मंदिर बांधण्यासाठी सर्वजण प्रतीक्षित होता, पण गेले 4 वर्षात आपण सर्वजण विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेनं हे मंदिर सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या आशीर्वादानं चांगल्या पद्धतीनं बांधकाम झालं आणि मिरजेमध्ये हे भव्य मंदिर झालं. त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आणि जे कोणी सहकार्य केले त्यांचे मी सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो. आज काही जणांनी सांगितलं, तुम्हाला ओळख करून द्यायचे कारण का माहिती आहे काय? आपली व्यक्ती आपल्याला माहीत असावी म्हणून, कारण आपली व्यक्ती कुठल्या उंचीवर जाऊन पोचते ते आपल्याला पण माहीत नाही आहे. त्यासाठी मी थोडंसं तुम्हाला सांगण्यासाठी उभारलोय. त्यासाठी पहिल्यांदा गुरु महाराजांचे क्षमा, तुमची पण क्षमा मागतो. कारण जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे चर्मकार समाजाचे होते. त्यांनी पहिला देशामध्ये नाही जगामध्ये संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज झाले. मला एक स्वाभिमान की आत्ताच्या युगामध्ये जे आपले समोर जे बसलेले आहेत ते आपलेच जगद्गुरु आहेत आणि ते आपल्यातलेच आहेत आणि आपल्याच समाजाचे आहेत हे तुम्हाला सांगतो. कारण मला एवढा अभिमान वाटतोय की संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनंतर जगद्गुरु झाले. मी त्यांना आणलं होतं, पहिल्यांदा महंत होते, महानंतर 100,008 झाले. त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्या पद्धतीनं त्यांना 25 वर्षामध्ये त्यांना जे कष्ट करायचं होतं त्यांनी केलं. कारण हे होण्यासाठी प्रत्येक जागी काशीमध्ये असून दे परीक्षा घेतली जात्या. शंकराचार्य त्या गोष्टीची परीक्षा घेतात. त्यासाठी आपल्या ह्याच्यात ते असून सुद्धा त्यांनी संस्कृत शिकलं. संस्कृत शिकून जे काय पाठ आहेत ते सगळं पठण करून आणि कशावर त्यांना जगद्गुरु केलं, जेणेकरून सूर्याचार्य जे काय सूर्य आहेत आपले सूर्यदेवता, त्यांनी त्यांच्याकडे दुपारी 12:30 वाजता न पापण्या हलवता 1 ताक त्राटकमध्ये त्यांनी अर्धा तास सूर्यदेवताकडे त्यांनी बघतात आणि जे काही ज्ञान होतं त्यांनी शिकल्यामुळं, संस्कृतमध्ये शिकल्यामुळं त्यांना जगद्गुरु ही पदवी प्राप्त झाली. त्याबद्दल मी त्यांचे कायम ह्या विषयावर मी कौतुक करतो. कारण आपलीच माणसं आपल्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे. आणि जितूदया राजू सातपुते ह्यांनी मला न सांगता त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि इथं आणलं. आजचा हा 3ऱ्या वर्षाचा आपला एक चांगला सप्ताह आहे आणि ह्यासाठी प्रवचनासाठी जी आपली व्यक्ती, आपल्या घरची व्यक्ती आपल्याला काहीतरी थोडंसं गुरुसाठी ज्ञान देणाऱ्या, त्यासाठी तुम्ही सर्वजण आलात आणि ऐकलात. कारण सर्वजण आपापल्या पद्धतीनं आपण पैसे कमवत असतो, आपण कष्ट करत असतो, आपण खात असतो, आपण आपापल्या मार्गाने राहत असतो. पण सर्व काही झाल्यानंतर ब्रह्मांडामध्ये जर ते फिरला तरी आपल्याला आपलं ध्येय एक दिवशी त्याग करायचं आहे आणि ते ध्येय त्याग करताना आपल्याला फक्त काय न्यायचं आहे, जी काय आपण केलेली कर्म आहेत आणि जी काय आपण गुरु केला तर गुरु जी काय आपण दीक्षा घेतो किंवा विद्या गुरु करून घेतो. का घेतो की आपल्याला मोक्ष प्राप्ती होण्यासाठी प्रत्येकाने तुमचा गुरु कोणी असो, माझं कुणाला कुठलं बळजबरी नाही आहे, पहिलाच मी क्लिअर करतो, कोणी असो, कुठलाही असो, कुठल्याही धर्मातला असो, तरी प्रत्येकाने आपल्या धर्मामध्ये आपला एकच शेवटला ठीक
ठीक आहे, प्रत्येक जण संसारातनं झाल्यानंतर म्हणतोय मी, कुणाला आधी घ्यायचं नसलं तर ते पण घेऊ नका, पण संसारातनं तुम्ही वेळ काढून किंवा आपल्या आयुष्यातले शेवटच्या वेळेस तर निदान आपण गुरु दीक्षा घ्यावी, जेणेकरून मोक्षाच्या वाटेला आपल्याला जायला थोडंसं मदत होईल. ह्यासाठी मी तुम्हाला सर्वांना आज मला बोलायला का आवडलं की आजचा क्षण मला चांगला वाटला, बरा वाटला. आणि काही जण तुम्ही जे सर्वजण आलात तुम्ही धार्मिक आहात आणि तुम्ही चांगल्या पद्धतीचं तुम्हाला समजतं म्हणून आला. कारण प्रत्येक जागी प्रत्येक वेगवेगळे आपण काय कार्यक्रम घेत असतो त्या टायमिंगला प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने येत असतं. काही जण महाप्रसाद असतो तर महाप्रसादाच्या माध्यमातून येत असतं, काही जण कुठला मनोरंजनाचा कार्यक्रम असतो तर मनोरंजनाचा कार्यक्रम येत असतं. पण तुम्ही आता सर्वजण जी काय तुमच्या आयुष्यातली सगळी कारकिर्दी करून तुम्ही सर्वजण आज ह्या मार्गावर तुम्ही आलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि गुरुमाऊली इथं आले त्यांचं मी मनपूर्वक इथं मिरजमध्ये स्वागत करून तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्ही तिथं प्रवचन करावं ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोजा, जय भीम. असा देशील तर बरं, असा घेतला असता बरं, सोपं जाईल. एक खोल म्हणजे